आता प्रेग्नेन्सीच्या 9व्या महिन्यात माझं बाळ शाणं झालंय, पण माझं शरीर आता नखरे दाखवायला लागलंय. हे बघू शकता. मी तुम्हाला सांगतेच पुढं कसं. सकाळ झालेली होती. बाहेर खूप छान मस्त ऊन आलेलं होतं, तर मला थोडी वॉकिंग करावी उन्हामध्ये. आणि मला बघून माझ्या मांजरी पण बाहेरच बसलेल्या होत्या. नंतर कोथिंबीर, लिंबू, मिरची बघून मला पोहे खायची इच्छा झाली. त्याच्या आधी मी आळस देऊन घेते, कारण की मला झोप भयंकर येते 9व्या महिन्यात. नंतर पोहे बनवले ठेचा टाकून मस्त. मिरचीचा ठेचा टाकला होता, कारण की मला तसं खायची खूप जास्त इच्छा झाली होती. आणि तसं पण आहो पण म्हणतायत की आता जे खाऊशी वाटतं ते खाऊन घे, बाळ आल्यानंतर नाही खायला भेटणार. नंतर गरम पाणी ठेवलं माझं. आणि बघू शकता नाश्ता झाल्यानंतर आहे ना, मी खरं सांगू तुम्ही परत झोपून गेले होते. झोपले आणि झोपून उठल्यानंतर हे बघू शकता खजूर घेऊन फिरतीये. मला खजूर खावं यार. आपला जो एरिया आहे पेल्विक एरिया तो स्मूथ होईल, त्याच्यामुळे खजूर खाती आणि वॉकिंग करते झोप उडण्यासाठी. नंतर बघितलं यार, हे बाहेर बघू शकता कशी बुरशी आली. थोडं घाण झालं होतं, लक्ष नाही देते ना मी घराकडे पण. तर मला साफच करून घ्यावं, जेणेकरून मला पण चांगलं वाटेल आणि माझ्या मांजरांना पण चांगलं वाटेल. बिचारे याच एरियामध्ये त्यांना दूध देत असते. आंघोळ झाली, फ्रेश झालं, ह्यांचा टी शर्ट घातला. टी शर्ट घातलं तर अजून बरं वाटतं, एकदम मोकळं मोकळं वाटतं, असं वाटतच नाही काय घातलंय मी. हे बघू शकता माझा बेबी बंप. केवढूस दिसतंय ना माझा बेबी बंप. नंतर भांडी घासायला बसली. भांडीच घासणार होते, कपडे ते बिलकुल नाही धुणार, कपडे ठेवून दिले. मग ह्यांनी ना माझ्यासाठी समोसा आणि ढोकळे आणले होते. त्यांनाच मी बोलले होते बाबा काहीतरी चटपटी घेऊन ये. नंतर ह्यांनी चटपटी असं काहीतरी आणून दिलं मला. हे बघू शकता दुपारची वेळ आहे. आणि नंतर एकदमच संध्याकाळचं मी दाखवत आहे तुम्हाला. संध्याकाळी मी डायरेक्ट जेवायला बसलेली आहे, बघू शकता तुम्ही. हा मस्त असा पालकचा गरगटा. ह्यांना बघून मी हसतीये. हे बघू शकता मला रात्री ना भयंकर झोप असते डोळ्यामध्ये. माझं बाळ पण सपोर्ट करतो झोपण्यासाठी, पण माझं पोटच कडक होतं. हे बघा रात्रीचा टाइम दाखवते किती वाजलेत.